हरिओम. सुरेखा ट्रेजरमध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत फणसाचे घारगे. तर त्याच्यासाठी जे मी साहित्य घेतले, इथे मी 2 वाट्या फणस घेतलेला आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे, 2 वाट्या कणिक, 4 चमचे साजूक तूप, 1 चमचा वेलची पावडर आणि 2 चिमूटभर इथे मी मीठ घेतलेले आहे. आता सुरुवातीला आपण फणस आणि गूळ हा मिक्सरमधनं बारीक करून त्याची पेस्ट करून तयार घेऊया. आपण आता ही मिक्सरमधनं पेस्ट करून घेतलेली आहे. ती आपण सगळी काढून घेऊया. त्याच्यामध्ये आता हे आपलं तूप घालून घेऊया. हे थोडंसं मीठ आणि वेलची पावडर हे सुरुवातीला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आता हे आपण तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ आपल्या या मिश्रणामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला पुऱ्याला आपण जशी कणिक भिजवतो तितपत आपल्यालाही भिजून घ्यायचे. आपली छान कणिक मळून झालेली आहे. आता याला आपण एक 10 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग नंतर ह्याच्या आपण पुऱ्या करून घेणार आहोत. याच्यात आपण तुम्हाला पाहिजे असेल तर एक मोठी पोळी करून तुम्ही त्याच्या पुऱ्या करू शकता, किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर छोट्या छोट्या लाट्या करून सुद्धा तुम्ही या पुऱ्या लाटू शकता. आता मी इथे मोठी पोळी करूनच घेणार आहे. थोडंसं तांदळाच्या पिठात मी याला घोळून घेतलं आहे. एकीकडे मी आता तेल तापवायला पण ठेवलेलं आहे. पाहिजे त्या साईजच्या आपण ह्याच्या अशा वाटीने पुऱ्या काढून घेऊयात. आणि आता आपलं हे तेल तापलेलं आहे. त्या तेलामध्ये आपण या ज्या पुऱ्या आहेत या आता तळून घेऊयात. त्याच्यामध्ये आपण आता आपल्या या पुऱ्या तळून घेऊयात. छान आपल्या अशा या पुऱ्या पण छान फुगल्या आहेत. गूळ असल्यामुळे त्या लगेचच तांबूस होतात, त्यामुळे त्यांना आता आपण काढून घेऊया. छान आपल्या या पुऱ्या आता तळून झालेल्या आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.